नमस्कार. नमस्कार मित्रांनो. आपण सर्व माहीत आहे की सन 2021-22 हे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची स्मृती शताब्दी वर्ष सुरू आहे. आणि या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्तानं सिंधुजन अकादमी पुणे यांच्याद्वारे विशेष ऑनलाईन व्याख्यानमालाच्या माध्यमातून आज आपण पुष्प 290 गुंफत आहोत. त्यामध्ये मी डॉक्टर सुरेश वसंत शिकरे आपणा सर्वांचं स्वागत करतो. खरं तर गेली 2 वर्ष सिंधुजन अकादमीच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थानं एक फिस्ट म्हणायला हरकत नाही. कारण 2 वर्ष झालं आपण घरामध्ये आहोत आणि या व्याख्यानमालाच्या माध्यमातून या सिंधुजन अकादमीचे प्रमुख आमचे सन्मित्र आणि मार्गदर्शक डॉक्टर सुजित शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून अनेक विषयावरती वेगवेगळ्या मान्यवरांनी आपले विचार या व्यासपीठावरती येऊन मांडलेले आहेत. मला दुसऱ्यांदा या व्यासपीठावरती माझे विचार व्यक्त करण्याची संधी या निमित्तानं मिळालेली आहे. तसा त्यांच्या जीवन कार्यावर संशोधन करणारा मी काही संशोधक नाही. मी एक अभ्यासक आहे. कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरच्या बाहेर राजर्षी शाहू छत्रपतींच्या वरती अधिकृत आणि मूलभूत स्वरूपाचं संशोधन करणारे दिग्गज आज हयात आहेत. त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर विलास संघवे, डॉक्टर बी.डी. खने, डॉक्टर रमेश जाधव, प्राचार्य डॉक्टर व्ही.एस. पवार सर आणि अशा असंख्य इतिहास संशोधक आहेत की ज्यांनी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या वरती अधिकृत आणि मूलभूत स्वरूपाचं संशोधन केलेलं आहे. आज मी ज्या विषयावरती आपणाशी संवाद साधणार आहे तो विषय म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आपत्ती व्यवस्थापन धोरण अर्थात प्लेग आणि दुष्काळ या दोन आपत्तींच्या मध्ये त्यांनी काय चर्चा करणार आहोत. या विषयाकडे वळण्या अगोदर त्याची पार्श्वभूमी मी सांगू इच्छितो की गेले शैक्षणिक वर्ष हे आमच्या महाविद्यालयाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं. आणि या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून एक स्मरणिका प्रकाशित करायला महाविद्यालयाचा इतिहास, प्राचार्यांचा इतिहास असे काही लेख लिहिण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि हे लेख लिहित असताना वेगवेगळे ग्रंथ चालण्याचा योग आला. कारण मी ज्या संस्थेमध्ये श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था ज्या संस्थेमध्ये मी काम करतो ही शिक्षण संस्था म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये जे पहिलं विद्यार्थी वसतिगृह 18 एप्रिल 1901 मध्ये स्थापन झालं आणि या वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत नेण्याचं महत् कार्य शाहू महाराजांनी केलं. त्या शिक्षण संस्थेमध्ये मी काम करतो आहे याचा मला अभिमान वाटतो. आणि या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेलं श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि या महाविद्यालयाच्या शाळा सुरू केला त्यावेळेला माझ्या वाचनामध्ये अनेक ग्रंथ त्या अनुषंगानं शाहू महाराजांच्या अनुषंगाने आले. त्यामध्ये विशेषतः बॅरिस्टर टी.सी. पाटील यांचं चरित्र आत्मचरित्र एक वाचनात आलं. आणि यामध्ये त्यांनी जेव्हा 10वी उत्तीर्ण केली आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी हे जे बोर्डिंग सुरू केलं व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस त्या कालखंडामध्ये कोल्हापूरमध्ये प्लेगची साथ जोरात होती. आणि त्याच्या अगोदर 1-2 वर्ष कोल्हापूर संस्थानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला होता. आणि त्या कालखंडामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जे अतुलनीय असं कार्य केलेलं आहे त्याला आज आपण आजच्या भाषेमध्ये आपत्ती व्यवस्थापन असंच म्हणू शकतो.
आणि या विषयाची सुरुवात करण्या अगोदर मी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणून शाहू महाराजांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगतो आणि पुढे जातो. आपणास माहित आहे की शाहू महाराजांचं हे जनक घराणे कागलकर घाटगे होतं आणि शाहू महाराजांचं मूळ नाव यशवंत असं होतं. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी जयसिंगराव घाटगे व राधाबाई या दाम्पत्यांच्या पोटी झाला. त्यानंतर कोल्हापूर संस्थानचे अधिपती चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर यशवंत उर्फ शाहू महाराजांना 17 मार्च 1884 मध्ये दत्तक घेण्यात आलं आणि पुढे 2 एप्रिल 1894 मध्ये त्यांचं कोल्हापूर संस्थानच्या गादीवरती राज्यारोहण करण्यात आलं. पुढं 6 मे 1922 रोजी महाराजांचं निधन झालेलं आहे मुंबईमध्ये पन्हाळा लॉजमध्ये. साधारण 28 वर्षाची शाहू महाराजांची कारकीर्द आहे आणि इतिहास साक्षीदार आहे की इतिहास जे कर्तबगार थोर युगपुरुष निर्माण झालेले आहेत त्यांना फारसं आयुष्य लाभलेलं नाही, अल्पायुष्य ठरलेले आहेत. राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा फार कमी आयुष्य लाभलं, पण जी कारकीर्द त्यांना मिळालेली आहे, जेवढा वर्ष त्यांना राज्यकारभार करण्याची संधी मिळालेली आहे, त्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी डोंगरा एवढं काम करून ठेवलेलं आहे. आणि त्यातला एक छोटासा भाग आज कोरोनाच्या निमित्तानं त्या कालखंडामध्ये जी प्लेग आणि इन्फ्लुएन्झा नावाचा जो रोग कोल्हापूर संस्थानामध्ये आला होता, हा दुष्काळाच्या बरोबर आलेला रोग होता आणि त्या कालखंडामध्ये आधुनिक प्रकारच्या कोणत्याही शास्त्रशुद्ध सुविधा उपलब्ध नसताना शाहू महाराजांनी ज्या धैर्यानं विशेषतः त्या कालखंडामध्ये जवळपास 95% पेक्षा जास्त समाज हा वैद्यकीय सुविधा तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या, संपर्क यंत्रणा मोठी नव्हती आणि त्या कालखंडामध्ये ज्या समाजावरती खूप मोठ्या प्रमाणात देवाचा अंधश्रद्धांचा पगडा आहे, आचार विचाराचा पगडा आहे, बुरसटलेला समाज आहे, त्या कालखंडामध्ये शाहू महाराजांनी जी धोरणं राबवलेली आहे, जे निर्णय घेतलेले आहेत, ज्या आदेश काढलेले आहेत, ते आज या कोरोनाच्या निमित्तानं पुन्हा पुन्हा आठवल्या वाचून राहत नाहीत. म्हणून मी या विषयाकडं अधिक आकर्षित झालो आणि शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये प्लेग आणि इन्फ्लुएन्झा नावाचा जो रोग होता, खरं तर इन्फ्लुएन्झा हा जो रोग आहे, तर हा कोरोनाला साधारण्य असणारा रोग त्या कालखंडामध्ये होता. म्हणजे याची लक्षणं काय होती, तर पहिल्यांदा ताप यायचा, नंतर अशक्तपणा जाणवायचा आणि श्वसनाला त्रास सुरू व्हायचा आणि श्वसनाला त्रास होऊन हा शिंकीच्या माध्यमातून थुंकीच्या माध्यमातून खोकल्यातून प्रसार होत होता. असा हा इन्फ्लुएन्झा त्या कालखंडामध्ये सुद्धा त्यानं कोल्हापूरमध्ये थैमान घातलेलं होतं. तर 120 वर्षानंतर पुन्हा या विषयाची चर्चा आलेली आहे. कारण आज ज्या पद्धतीनं भारतामध्ये जगभरामध्ये या कोरोनासारख्या रोगानं थैमान घातलेलं असताना त्या कालखंडामध्ये ज्या समाजावर अंधश्रद्धेचा मोठा पगडा होता, साहजिकच हा आजार म्हणजे देवीचा कोप आहे असं लोकांचा समज होता. प्लेगचा संसर्ग रोखण्यासाठी या आजारासंबंधी अनेक गैरसमज काढून टाकणं गरजेचं होतं आणि म्हणूनच शाहू महाराजांनी दुष्काळ, प्लेग आणि ह्या इन्फ्लुएन्झाच्या आजारावरती मात करण्यासाठी शास्त्रशुद्ध नियोजन केलेलं आपल्याला दिसतं. आपलं प्रशासन जलद गतीने चालवून आलेल्या या प्लेगच्या साथीत शाहू महाराजांनी रयतेला दिलासा दिलं. इतकंच नाही तर त्यांनी केलेल्या उपाययोजना कोल्हापूर संस्थानातले मृत्यूदर कमी करण्यात यशस्वी ठरलेल्या होत्या. आपण जर त्या कालखंडातली कोल्हापूर संस्थानातली लोकसंख्या बघितली तर साधारण 9 लाखाच्या आसपास होती. कारण एवढं मोठं संस्थान आणि या संस्थानामध्ये रयतेचा राजा म्हणून ओळख निर्माण केलेल्या किंवा लोकांनी त्यांना रयतेचा राजा, लोकराजा, समाज क्रांतिकारक राजा, बहुजन हिताला प्राधान्य देणारा राजा म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या राजर्षी शाहू महाराजांनी प्लेगची साथ आणि दुष्काळ निवारणासाठी ज्या पद्धतीनं प्रशासन राबवलेलं आहे, ते खरोखरच आजच्या कालखंडामध्ये देखील त्याचं पारायण घालायला पाहिजे असं मला वाटतं. कारण एक धैर्यवान राजा, तेवढ्याच ताकदीनं निर्णय घेणारा राजा कसा असू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे.
1894 नंतर खऱ्या अर्थानं शाहू महाराज आणि आपला राज्यकारभार करायला सुरुवात केलेली आहे. या अगोदर शाहू महाराजांची एकूणच त्यांच्या जीवन आयुष्यावरती जर अधिक प्रभाव कोणाचा जाणवत असेल आपल्याला, तर त्यांचे जे गुरु होते फ्रेझर नावाचे, यांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरती खूप जाणवतो. आणि त्या कालखंडामध्ये ह्या फ्रेझरनी ज्यांना शिक्षण दिले म्हणजे म्हैसूर संस्थानचे अधिपती कृष्णराज वोडेयार हे तितक्याच ताकदीचे राजे या कालखंडामध्ये होऊन गेलेले दिसतात आपल्याला. तर आज आपण महाराजांनी या प्लेग आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जी काही धोरणं राबवलेली दिसतात, निर्णय घेतलेले दिसतात, त्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. खरं तर या अगोदर मी 1-2 व्याख्यानाच्या माध्यमातून हा विषय मांडलेला होता. हा विषय जेवढा लोकांच्या पुढं अधिक प्रमाणात नेता येईल, तेवढा आपण नेण्याचा प्रयत्न करूया आणि या शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्तानं शाहू महाराजांच्या विचाराचा खऱ्या अर्थानं म्हणूया अ, जागर घालायला पाहिजे असं आपण म्हणूया. तर शाहू महाराजांच्या संदर्भात आजची जी माझी मांडणी आहे, ती मी प्रामुख्याने 2 विभागामध्ये करणार आहे. आणि या 2 विभागामध्ये पहिल्यांदा शाहू महाराजांचे दुष्काळ निवारणाचे उपाय यामध्ये मी मांडेल आणि दुसऱ्या विभागामध्ये प्लेग आणि इन्फ्लुएन्झा जो आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. पहिला भाग होता, की ज्यावेळेला महाराज गादीवरती आले, तर लागलीच 1-2 वर्षामध्येच कोल्हापूर संस्थानामध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला आहे. रयतेला दुष्काळाला सामोरं जावं लागलेलं आहे. हा दुष्काळ प्रामुख्यानं पन्हाळा पेटा, भुदरगड पेटा, गडिंग्लज पेटा, रायबाग, कटकोळ इत्यादी प्रदेशामध्ये, इत्यादी भागामध्ये त्याचा गंभीरता जाणवत होती. रयत इतकी दुःखी झालेली होती. त्यांचं मनोधैर्य खचलेलं होतं. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होते. आणि या खचलेल्या रयतेचे गैरफायदा घेणारा वर्ग एक देखील पुढे आलेला दिसतो. खास करून अन्नधान्याची टंचाई झालेली होती. चारा पाण्याची टंचाई झालेली होती. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. बेरोजगारीचा प्रश्न होता. आणि या गोष्टी महाराजांना जसजसे त्याचं ज्ञान होत गेलं, तसतसं महाराजांनी पुढं या सगळ्या प्रश्नांच्या वरती उपाययोजना अ, करायला सुरुवात केलेली आहे. पहिले त्यांनी काय काम केलं असेल, तर या दुष्काळाच्या निवारणासाठी म्हणून आपल्या दरबाराची दिवाणाची नियुक्ती दुष्काळ अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. खरं तर तत्कालीन एकूणच दरबारी लवाजमा आणि प्रशासनाचा विचार केला तर दिवाण हे तसं खूप मोठं पद आहे लक्षात घ्या. आणि दिवाणांनाच स्वतः महाराजांनी दुष्काळ अधिकारी म्हणून नेमलेलं आहे. त्यामुळे खूप मोठी जबाबदारी महाराजांनी त्यांच्यावर दिलेली आहे. आणि या दिवाणांच्या माध्यमातून महाराजांनी हे सरकारी अधिकारी वेगवेगळ्या पेठांच्या मध्ये होती. या सरकारी अधिकारी अगदी गाव पाटलाच्या पर्यंत महाराजांनी या दुष्काळाच्या संदर्भातलं सर्वेक्षण करण्याचा आदेश दिलेला आहे. सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे. अधिकारी कामाला लागले आहेत आणि सर्वेक्षण सुरू झाले आहे. आणि ह्या सर्वेक्षणाचे रिपोर्ट हळू-हळू दरबारामध्ये यायला लागले होते. पण जे रिपोर्ट दरबारामध्ये येत होते या रिपोर्टवरती, या सर्वेक्षणावरती महाराज फारसे समाधानकारक नव्हते. कारण प्रत्यक्षात रयतेची जी स्थिती होती, जे प्रश्न होते, जी गंभीरता होती, ती कदाचित त्यांना ह्या सर्वेक्षणामध्ये दिसली नसावी. म्हणून महाराजांनी पुन्हा प्रत्यक्ष या भागामध्ये जाऊन स्वतः पाहणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरबार सोडून त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. गावागावामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि महाराजांनी पन्हाळा पेठा, भुदरगड पेठा, गडिंग्लज पेठा असेल, रायबाग असेल, कटकोळ असेल, तर शिरोळ वगैरे या भागामध्ये महाराजांनी स्वतः सर्वेक्षण केलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन रयतेची दुःख जाणून घेतलेली आहे. त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे त्यांचे प्रश्न आहेत, विशेषतः धान्याचा प्रश्न होता, जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न होता, वाढलेल्या धान्यांच्या किमतीचा प्रश्न होता, बेरोजगारीचा प्रश्न होता. या संदर्भामध्ये रयतेची दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा सगळ्यात मोठा फायदा जर कुठला झाला असेल, तर रयतेच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली, की स्वतः महाराज आपल्याकडे येत आहेत आणि त्यांची उमेद अजून वाढलेली आहे.
खूप मोठा त्यांचा निर्णय होता, की प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पर्यंत त्यांच्या बांधावरती जाऊन त्यांचं सुख-दुःखामध्ये सामील होण्याचा प्रयत्न महाराज त्या कालखंडामध्ये करत होते. आणि मग हे सर्वेक्षण, प्रत्यक्ष पाहणी या सगळ्या गोष्टी घडत असताना महाराजांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते, की दुष्काळ आलाय ठीक आहे आणि पुढं जाऊन हा प्लेग वगैरे आलेला होता. पण महाराज यावरती समाधान नव्हते. की ह्या दुष्काळातून कायमस्वरूपाची या रयतेची, रयत माऊलीची सुटका करायची असेल, तर त्यासाठी काही ठराविक स्वरूपाचे निर्णय घेणं आणि काही योजना राबवणं त्यांना गरजेचं वाटत असावं आणि म्हणून त्यांनी 2 प्रकारच्या योजना यामध्ये या कालखंडामध्ये राबवलेल्या आहेत. या संदर्भामध्ये रमेश जाधवांनी जो राजर्षी शाहू गौरव ग्रंथ संपादित केला यामध्ये कुलकर्णी ब.श. कुलकर्णी सरांनी खूप छान लेख त्या संदर्भामध्ये लिहिला आहे. तर तो देखील खूप मुळात वाचनीय आहे. तर या कालखंडामध्ये 2 योजना, एक कमी मुदतीची योजना त्यांनी राबवलेली आहे आणि दुसरी दीर्घ मुदतीची योजना राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि या गोष्टी करत असताना आपल्याला हा प्रश्न येणं शक्य होते, की ते राजी होते, करू शकत होते. पण हा देखील एक मुद्दा आहे, की तत्कालीन संस्थानावरती जे ब्रिटिश रेसिडेंट होते किंवा इतर ब्रिटिश अधिकारी होते, त्यांचा खूप मोठा त्या अर्थानं नजर होती त्यांच्यावरती, वचक म्हणूया आपण एक अर्थानं. त्यामुळे कोणत्याही गोष्टी ब्रिटिशांना बाजूला ठेवून करण्यासारख्या नव्हत्या. त्यामुळं शाहू महाराजांनी स्वतःच्या खर्चातून हे सगळ्या योजना राबवलेल्या दिसतात. पहिला प्रश्न होता तो म्हणजे ही जी रयत आहे यांच्यापुढं धान्याचा प्रश्न होता. म्हणून त्यांनी स्वस्त धान्य दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्या भागामध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त आहे, त्या भागामध्ये स्वस्त धान्य दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी तर नेहमी म्हणतो, की खऱ्या अर्थानं स्वस्त धान्य दुकानाचे संकल्पक हे राजर्षी शाहू महाराज आहेत. त्यांनी त्या दुष्काळाच्या कालखंडामध्ये रयतेपर्यंत स्वस्तात स्वस्त धान्य मिळालं पाहिजे, म्हणून ही स्वस्त धान्य दुकान सुरू केलं. याला फारसा काही व्यापाऱ्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. मग महाराजांच्या असं लक्षात आलं, की या स्वस्त धान्य दुकानामध्ये समजा काही दुकानदारांना तोटा झाला, खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत यामध्ये तोटा झाला, तर त्यांनी दरबाराकडून गॅरंटी निधी योजना सुरू केली. म्हणजे ज्या व्यापाऱ्यांना या स्वस्त धान्य दुकानामध्ये तोटा झालेला आहे, त्यांना त्या गॅरंटी निधी योजनेमधून त्यांची भरपाई देण्याची व्यवस्था केलेली आहे. याचा अर्थ काय होता, की अ, रयतेला, जनतेला स्वस्तात धान्य मिळालं पाहिजे आणि जो काही तोटा आहे तो दरबार सोसेल. दरबाराकडून त्याचा अ, तूट फोडून काढेल. म्हणजे ना नफा ना तोटा या अर्थानं हे स्वस्त धान्य दुकान चालवावं, अशा प्रकारचं ती योजना होती. दुसरी गोष्ट या कालखंडामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळं संस्थानामध्ये धान्याचं उत्पादन तेवढ्या प्रमाणात होत नव्हतं. ज्या प्रमाणात लोकसंख्या होती तेवढ्या. म्हणून महाराजांनी म्हैसूर संस्थानातून धान्य खरेदीचा निर्णय घेतलेला आहे आणि धान्य खरेदी केलेलं आहे. आणि हे खरेदी केलेलं धान्य त्यांनी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची सोय केलेली आहे. दुसरी गोष्ट दरबाराकडून परप्रांतातून धान्याची खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांना ₹25,000 पर्यंतचं कर्ज आणि हे कर्ज बिनव्याजी स्वरूपाचं उपलब्ध करून देण्याचं काम आणि तो निर्णय महाराजांनी त्या कालखंडामध्ये घेतलेला आहे. एवढं करून देखील जे खाबुगिरी करणारे व्यापारी होते, ते यामध्ये नफा शोधत होते आणि मग शाहू महाराजांनी जनतेला आवाहन केलं आहे, की तुम्ही लोकांच्यासाठी या दुष्काळी भागातील लोकांसाठी स्वस्त धान्य किंवा धान्य उपलब्ध करून द्या. आणि कोल्हापूरमधील जनतेनं महाराजांच्या या आव्हानाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन जवळपास ₹8,500 इतकी रक्कम जमा करून त्या कालखंडामध्ये हे स्वस्त धान्य दुकान सुरू केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून लोकांना हे धान्य पुरवण्याचं काम केलं. मित्रांनो, आजच्या घडीला 8,500 ही रक्कम ही फार तुकडी वाटण्याची शक्यता आहे. मी पुढे या 8,500 किंवा या कालखंडामध्ये महाराजांनी ज्याच्या रकमा खर्च केल्या आहेत, त्याचं जर आपण ती आजच्या तुलनेत जर रक्कम बघितले पैसे तर खूप मोठा आकडा लक्षात येईल. तर दरबाराकडून धान्य खरेदी करायला सुरुवात केली आहे आणि महाराजांनी 1896-97 आणि 1899-1900 मध्ये
म्हैसूर राज्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेलं आहे, धान्य आयात केलेले आहे, खरेदी केलेली आहे आणि ते आपल्या अ, राज्यातील रयतेला उपलब्ध करून स्वस्तामध्ये उपलब्ध करून देण्याचं मोठं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं आहे. दुसरा प्रश्न होता तो म्हणजे दुष्काळ असल्यामुळं साहजिकच पाण्याचा प्रश्न होता. हा पाण्याचा प्रश्न शेतीसाठी नव्हता, तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता. जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता. म्हणून महाराजांनी या कमी कालावधीच्या योजनेमध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये ज्या ठिकाणी जुने तलाव होते, विहिरी असतील, तर त्या विहिरीचं पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तलावांचं पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी तातडीनं नवीन विहिरी खणण्यासाठी परमिशन दिलेली आहे, पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये मलकापूर सारख्या भागामध्ये त्यांनी नवीन विहिरी पाडलेल्या आहेत. दरबाराकडून या पाण्याच्यासाठी काही विशेष अशा स्वरूपाचे आदेश देखील त्या कालखंडामध्ये काढलेले आपणास दिसतात. आणि हे आदेश पाण्याचं प्रदूषण जनावरांच्या माध्यमातून अथवा माणसांची होऊन या संदर्भात सक्त आदेश त्यांनी जाहीरनामे काढून पिण्याचं पाणी जास्तीत जास्त कशाप्रकारे पुरलं जाईल, त्याचं प्रदूषण कसं कमी होईल या संदर्भामध्ये निर्णय घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट या कमी मुदतीच्या योजनेमध्ये आणखी एक महागान निर्णय घेतलेला आहे, की बेरोजगारीची संख्या खूप मोठी वाढली. कारण शेतीची कामं बंद झाल्यामुळं बेरोजगारांची संख्या जास्त वाढली होती आणि बेरोजगार गरीब जनता ही जी हाताच्या ज्याची पोटं रोजीरोटी केल्याशिवाय भरत नव्हती, त्या लोकांचा प्रश्न होता. म्हणून महाराजांनी या कालखंडामध्ये रस्ते आणि पूल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आवश्यक त्या परवानग्या त्यांनी ब्रिटिश सरकारकडून घेऊन त्यांनी काही भागामध्ये रस्ते बांधायला सुरुवात केली आहे. यामध्ये उल्लेखनीय रस्ता म्हणजे निप्पाणी ते दाजीपूर किंवा निप्पाणी ते फोंडा घाटाचा आज जो रस्ता उपलब्ध आहे, जो मुरगुड, मुदाळ, टिटा असा जातो. तो रस्ता शाहू महाराजांनी या कालखंडामध्ये बांधून पूर्ण केला आहे. कच्चा रस्ता पक्का रस्ता त्यांनी बांधून पूर्ण केला आहे. त्यावरती पूल बांधलेले आहेत आणि या रस्त्याने पूल बांधणीमध्ये खूप मोठा पैसा देखील त्यांनी गुंतवलेला आहे. दुसरी गोष्ट या कालखंडामध्ये त्यांनी दुष्काळी भत्ता सुरू केलेला आहे. अगोदर आपण उल्लेख केल्याप्रमाणे दिवाणांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण दरबारी यंत्रणा ह्या दुष्काळ निवारणासाठी काम करत होती. अधिकारी अगदी गावातल्या तळागाळातला अधिकारीपर्यंत शिक्षक सुद्धा यामध्ये अपवाद नव्हते. तर या दुष्काळ निवारणाचे अधिक चांगले फायदे किंवा अधिक चांगल्या प्रमाणामध्ये याचं नियोजन व्हावं म्हणून त्यांनी दुष्काळ भत्ता सरकारी अधिकाऱ्यांना सुरू केला आहे. कारण त्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य देखील वाढवणं गरजेचं होतं आणि त्यांनी अधिक उत्साहानं काम करावं, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि 1 नोव्हेंबर 1896 पासून त्यांनी हा दुष्काळ भत्ता त्यांनी द्यायला सुरुवात केला आहे. यामध्ये शिक्षकांचा देखील समावेश होता लक्षात घ्या. कारण या कालखंडामध्ये हे शिक्षक गावोगाव जाऊन या सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहिती जमा करण्याचं काम करत होते. तर ही भत्ता जो सुरू केला यामध्ये महाराजांनी ₹5267 खर्च केल्याची नोंद मिळते लक्षात घ्या. तर याचबरोबर महाराज या दुष्काळी भागावरती सतत आपलं लक्ष ठेवून होते. रयतेच्या दुःखावरती सतत ते आपलं मन त्या व्यथित होत होते दुःखाबद्दल त्यांचं. आणि या दुष्काळ जास्तीत जास्त प्रमाणात कसा आपल्याला दूर करता येईल यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जो पन्हाळा पेटा होता, भुदरगड पेटा होता, गडिंग्लज पेटा होता, या भागामध्ये दुष्काळी कचेऱ्या विभाग सुरू केलेले आहेत. दुष्काळी विभाग सुरू केलेले आहेत. त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची भरती केलेली आहे आणि त्यांच्यावरती फक्त आणि फक्त या दुष्काळ निवारणाची जबाबदारी दिलेली आहे आणि या दुष्काळ कचेऱ्यांच्या माध्यमातून, दुष्काळाच्या विभागाच्या माध्यमातून शेती त्यांनी पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. तर साधारणपणे या दुष्काळी कचेऱ्यांच्या माध्यमातून जो खर्च झाला त्याचा आकडा आहे ₹26,164 10 आणे आणि 11 पैसे. हे मी प्रत्येक माझ्या व्याख्यानामध्ये हा आकडा मी आवर्जून या ठिकाणी उपलब्ध यामध्ये 10 आणि 11 पैसे फार मोठी गोष्ट आहे मला अशी सांगावं. कारण आपण त्या कालखंडाचा जर विचार केला तर या कालखंडामध्ये संस्थानात एक रुपयाला साधारणपणे 25 ते 30 शेर ज्वारी येत होती. आज आपण एक शेर ज्वारीचा विचार केला तर त्याची किंमत आपल्याकडे कारण एक शेरामध्ये 2.5 किलो इतकं धान्य माझ्या माहितीनुसार बसतं.
आणि साधारणपणे आजचा ज्वारीचा दर हा 45 ते 50 च्या आसपास आहे. तर 1 रुपयाला 25 ते 30 शेर ज्वारी येत होती. म्हणून मी 10 आणे आणि 11 पैसे मुद्दामून त्या ठिकाणी. त्या कालखंडातला पैशाची किंमत, धान्याच्या किमती विचार करता ₹26,164 10 आणे आणि 11 पैसे ही फार मोठी रक्कम होती लक्षात घ्या. महाराजांच्या नजरेतून कोण सुटत नव्हतं. जसे हे सरकारी अधिकारी सुटले नाहीत, शिक्षक सुटले नाहीत, तसेच महाराजांनी जी रोजगार हमीची योजना या दुष्काळ निवारणासाठी सुरू केली होती, या रोजगार हमीच्या योजनेमध्ये महाराज ज्यावेळेला या दुष्काळ भागामध्ये सर्वेक्षणासाठी किंवा पाहण्यात जात असत, तर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की अनेक गरीब कुटुंब या दुष्काळ हमीच्या किंवा रोजगार हमीच्या कामावरती येतात. आपल्या मुलाबाळांना घेऊन येतात, लहान मुलांना घेऊन येतात. पण ही लहान मुलं तिथंच उघड्यावरती उन्हातान्हामध्ये खेळतात. त्यांच्या निवाऱ्याची सोय नाही, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय नाही. महाराजांनी एक खूप मोठा निर्णय त्या कालखंडामध्ये घेतलेला आहे, की या मजुरांच्या मुलांच्यासाठी जे या रोजगार हमीच्या किंवा दुष्काळच्या कामावरती जी कामगार येतात, त्यांची जी मुलं आहेत, ज्या ठिकाणी ही कामं चालू आहे, त्या ठिकाणी महाराजांनी तात्पुरत्या स्वरूपाचे तट्टे किंवा शेड उभारलेले आहेत आणि यामध्ये दरबाराकडून आयांची नियुक्ती केलेली आहे. या कामगारांच्या मुलांच्या दुधापाण्याचा खर्च त्यांनी दरबाराकडून करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही खूप मोठी गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून आहे. कारण एक राजा कामगारांच्या मुलांच्या प्रती एवढं ममत्व दाखवतो, ही खूप मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या. या सगळ्या मुलांच्या तिथं राहण्याची, त्यांच्या आयांच्या पगाराची किंवा त्याच्या दूध पाण्याचा खर्च त्यांनी त्या लहान मुलांसाठी केलेला आहे. आता याच्या पुढे जाऊन जी बेरोजगार होती त्यांना रोजगार दिलेला आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण जो होता तो दूर केलेला आहे. पण अशी काही जनता होती, की जी कामावर जाऊ शकत नव्हती. काही व्याधीने ग्रस्त होती, वयस्क होती, घर सोडू शकत नव्हती. मग ह्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न हा खूप मोठा होता आणि हाही प्रश्न महाराजांच्या नजरेतून सुटला नाही. महाराजांनी कटकोळ असेल, पन्हाळा असेल, तिरवाडा असेल, गडिंग्लज, बांबवडे, बाजार गारगोटी, वळिवडे, कोल्हापूर, वडगाव, शिरोळ अशा असंख्य गावांच्या मध्ये की जिथं दुष्काळाची तीव्रता अधिक आहे, या भागामध्ये गरिबांच्यासाठी आश्रम सुरू केलेला आहे आणि या आश्रमांच्या माध्यमातून तिथल्या लोकांना राहण्याची सोय तर केलेली आहेच, पण त्यांच्या जेवणाचा देखील प्रश्न महाराजांनी त्या ठिकाणी दूर केलेला आहे आणि या आश्रम अनेक दिवस, अनेक महिने या गावांच्या मध्ये सुरू होते आणि दरबारी आकडेवारीच सांगते, की या आश्रमांच्या मध्ये 48,785 लोकांनी या कालखंडामध्ये आश्रय घेतलेला होता आणि त्यांच्या रोजीच्या जेवणाचा, राहण्या-खाण्याचा खर्च हा दरबाराकडून चालवला जात होता. ही खूप मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या. आपण जर तत्कालीन 553-54 संस्थानं जी भारतात होती, त्या संस्थानांचं आणि तिथल्या राजांचं ऐशोआराम आणि त्यांचं जीवन बघितलं आणि त्यांचा रयतेच्या प्रतीचा दृष्टिकोन बघितला, तर निश्चितच शाहू महाराजांना बहुजन उद्धारक, रयतेचा राजा, लोकराजा का म्हणतात? त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही शाहू महाराजांची निर्णय आहेत लक्षात घ्या. याच्याही पुढे जाऊन अशी काही लोक होती, की ते आश्रमात सुद्धा जाऊ शकत नव्हते. म्हातारे, आंधळे, पांगळे, धरणीला पडलेले अशा काही लोकांचा प्रश्न होता आणि हाही प्रश्न या दुष्काळाच्या कालखंडामध्ये किंवा काही विशेष अशा व्याधीग्रस्त विशेषतः लेप्रोसी सारखे जे रोग आहेत, यासारख्या रोगाने ग्रसलेल्या लोकांसाठी महाराजांनी यांच्यासाठी सुद्धा एक खूप मोठा निर्णय, आदेश काढलेला आहे. ते म्हणजे या लोकांना घरपोच शिधा वाटप करण्याचा निर्णय या कालखंडामध्ये केलेला आहे. महाराजांच्या दुष्काळी निवारणाच्या कामासंदर्भातले हे जे निर्णय आहेत, याचं आजच्या राज्यकर्त्यांनी पुनरावलोकन करायला पाहिजे, असं मला वाटतं. कारण ज्या कालखंडामध्ये त्या कोल्हापूर संस्थानानंतर ब्रिटिशांचा एवढा नजर असताना महाराज रयतेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करत होते. जरी ते राजे असले, तर त्यांच्यावरती नाही म्हणाल तर ब्रिटिशांची बंधनं होती तशी. आता यापुढे जाऊन महाराज एक योजना राबवत होते. त्या योजनांचं ते परिशीलन देखील करत होते. त्याची चिकित्सा करत होते.
त्यातल्या त्रुटी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि महाराजांनी जी रोजगार हमीची योजना सुरू केली होती किंवा दुष्काळी कामाची योजना सुरू केली होती, त्यामध्ये त्यांना काही त्रुटी जाणवलेल्या होत्या. आणि महाराज ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बदलण्यासाठी सतत आग्रही असतात, लक्षात घ्या. त्यांचं लक्षात आलं की ज्या भागामध्ये दुष्काळाची कामं सुरू आहेत, पण त्या दुष्काळ कामावरती जे सदन घराण्यातले आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ज्यांचा रोजीरोटीचा प्रश्न नाही, अशी लोक सुद्धा केवळ दरबारातून फुकट पैशाने धान्य मिळतात म्हणून ही लोक त्या दुष्काळी कामावरती येत होती. आणि मग महाराजांनी या दुष्काळी कामांच्या मधील चुकांच्या मध्ये जी चुका घडल्या होत्या त्यात बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काम तसे दाम हे धोरण राबवलेलं आहे. काय होते काम तसे दाम? तर मला आठवतं की जी सरकारकडून दुष्काळी कामं सुरू होत होती पूर्वी महाराष्ट्रामध्ये, भारतभर ही कामं ही ब्रासवरती करून घेतली जात असत. म्हणजे एखाद्या कामगाराने किती ब्रास माती उचलून टाकली किंवा किती ब्रास खड्डा खणला तर त्यावर त्याचं मूल्यमापन होऊन त्याला पगार आणि धान्य दिलं जात होतं. दुसरी गोष्ट ही जी सौम्यगोम्या होती की ज्यांचा रोजीरोटीचा प्रश्न नव्हता, आर्थिक परिस्थिती चांगली होती, पण फुकट पैसे मिळतात म्हणून कामावर येत असत. तर महाराजांनी एक निर्णय घेतलेला आहे, ही जी दुष्काळी कामं आहेत, ही त्या गावाच्या पासून दूर म्हणजे ज्या गावातले कामगार आहेत, त्या गावातले कामगार दुसऱ्या गावामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करतील, ह्याची त्यांनी खबरदारी घेतली आहे. आता याचा फायदा काय झालेला आहे? तर गावापासून दूर जायला लागते म्हटल्यानंतर ज्यांना गरज नव्हती कामाची ती लोक या कामावरती जाण्यापासून आपसुकच दूर झाले आहेत. म्हणजे अनावश्यक खर्च टळलेला आहे. ज्यांना खरोखरच दुष्काळाची चटके बसलेले आहेत, ज्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे, बेरोजगार आहेत, असेच लोक या दुष्काळी कामावरती येऊ लागलेले आहेत आणि त्यांना काम तसे दाम या धर्तीवरती त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा रोजगार पैसे आणि धान्य स्वरूपात होता. महाराजांना जसं या कामगारांची मुलं आंधळी पांगळी किंवा काम करू शकणारे म्हातारे वृद्ध यांच्या नजरेतून सुटली नाही, तसेच महाराजांच्या नजरेतून या शेतकऱ्यांचं पशुधन देखील सुटलं नाही. दुष्काळामध्ये सगळ्यात जास्त फटका जो कुणाला बसतो तर तो जनावरांना बसतो, या पशुधनाला बसतो. आणि महाराज शेतकऱ्यांच्यासाठी खूप त्यांची भूमिका ही अग्रेसिव्ह स्वरूपाची होती की जनावर ही शेतकऱ्यांची ऍसेट आहे, त्यांचं धन आहे आणि ती जगली पाहिजे. आणि एकदा का जनावर जर मेली तर ती फार लवकर तयार होत नाहीत. म्हणून महाराजांनी या दुष्काळी कामामध्ये खूप मोठा निर्णय घेतला आहे की अनेक शेतकऱ्यांना त्यांची जनावर पाहणं अवघड होतं. महाराजांनी दरबारातून वेगवेगळ्या ठिकाणी थट्टी सुरू केली आहे. म्हणजे आजच्या भाषामध्ये आपण चारा छावणी असं म्हणतो. खरं तर चारा थट्टी म्हणजे चारा छावणीच होती, लक्षात घ्या. महाराजांना चारा छावणीची आपण म्हणू शकतो. ती काही अवघड ठरणार नाही. की ज्या जनावर केली दरबाराकडून त्या जनावरांचं पालन पोषण केलं जाईल, त्यांना कडबाकुटी गवत त्याला पुरवलं जाईल आणि जेव्हा तुम्हाला ती जनावरांची गरज वाटेल तेव्हा ती जनावरं शेतकऱ्यांनी घेऊन जावीत आपल्या नोंदीनुसार, अशी ही जनावरांसाठी योजना आहे. तर जनावरांच्यासाठी सुद्धा मुख्या प्राण्यांच्यासाठी ममत्व दाखवणारा असा एक राजा. दुसरी गोष्ट आहे की ह्या सगळ्या कमी मुदतीच्या की ज्याचा परिणाम लगेच दिसणार सुरू केलेले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात रयतेला रिलीफ देण्याचा प्रयत्न केला, मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. दुष्काळावरती खूप मनचिंतन करत होते की हा दुष्काळ कशा प्रकारे लवकरात लवकर जाईल आणि भविष्यामध्ये हा येणार नाही. महाराज पुढे 1902 ला इंग्लंड दौऱ्यावरती गेलेले आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आधुनिक शेती, तिथली आधुनिक अवजार, तिथली पद्धती बघितल्या आहे, बी बियाण बघितलं आहे, कृषी क्षेत्रात झालेला बदल त्या ठिकाणी बघितला आहे. आणि महाराज जेव्हा पुन्हा कोल्हापूर संस्थानामध्ये येतात तेव्हा महाराजांनी 1906 मध्ये राधानगरी धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ही महाराजांची दीर्घ मुदतीची योजना होती. तर महाराजांच्या पण महाराजांचे कर्तबगार पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी महाराजांचे स्वप्न पूर्ण केलं आणि हे भारतातलं पहिलं धरण बांधून पूर्ण केलं. लक्षात ठेवा, आज या राधानगरी धरण आणि राधानगरीच्या धरणाच्या माध्यमातून जे पाणलोट क्षेत्र वाढलेलं आहे,
कोल्हापूरमध्ये जी ऍग्रिकल्चर क्रांती झालेली आहे, दुग्ध क्रांती झालेली आहे, त्याचं सगळं श्रेय महाराजांनी जे धरण बांधलं किंवा जे रुकडी, वडगाव, शिरोळ, आतिगिरे, सातवे, ज्योतिबा किंवा असंख्य भागामध्ये जे छोटे मोठे तलाव बांधून त्या भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न आणि लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो मिटवलेला आहे, ह्या दीर्घ मुदतीच्या योजनेमध्ये होते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी रस्ते आणि पूल बांधण्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती 1896-97 मध्ये 40,412 इतकी होती रस्ते आणि पूल बांधणीमध्ये. पुढं ही रक्कम 1,67,393 इथपर्यंत गेली आहे आणि पुढे वाढतच गेली आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी ब्रिटिश सरकारकडून महाराजांना कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत होत नव्हती असं माझं मत आहे. कारण तत्कालीन अर्थव्यवस्था आणि एकूण प्रशासनाचा ढाचा बघितला तर हा सगळा खर्च महाराज स्वतःच्या तिजोरीतून करत होते, लक्षात घ्या. आणि यातून महाराजांनी जवळजवळ 71 मैल इतके रस्ते वेगवेगळ्या भागामध्ये बांधून पूर्ण केले आहेत. माझ्या माहितीनुसार एक मैल हा साधारणपणे 1600 मीटर इतका असतो. तर या 71 मैलाचं गणित आणि त्यासाठी लागलेला पैसा तुम्ही जर बघितला तर महाराजांसाठी खूप मोठी ही बाब होती, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट की दुष्काळ कायमचा जर घालवायचा असेल तर नुसतं या योजना, कमी मुदतीच्या योजना किंवा तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना करून राबवून गरजेचं नव्हतं. तर शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करणं देखील गरजेचं वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी आधुनिक शेतीचा प्रयोग, आधुनिक अवजारांचा प्रयोग, त्यांना आधुनिक शेती शिक्षण देण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्था स्थापन करायला सुरुवात केली. आणि यामध्ये सगळ्यात मोठी संस्था जी आहे, जी कोल्हापूरमध्ये प्रिन्स शिवाजी टेक्निकल इन्स्टिट्यूट जे आहे, ही इन्स्टिट्यूट महाराजांनी या अर्थानं उभारली आहे की त्यांना शेतीशी निगडीत आधुनिक पद्धतीची अवजारं बनवण्याचं तंत्रज्ञान इथल्या लोकांच्या मध्ये विकसित होईल, जे महाराजांनी युरोपच्या दौऱ्यामध्ये पाहिलं होतं. दुसरी गोष्ट, महाराजांनी शेतकऱ्यांना या दुष्काळातून उभारण्यासाठी तगाईची कर्ज सुरू केली आहे. तगाईची कर्ज देण्याची पद्धत सुरू केली आहे आणि हे कर्ज बिनव्याजी स्वरूपाचं होतं. कारण शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल तर त्याला तात्पुरत्या स्वरूपाचं मदत न देता त्याला एक दीर्घ स्वरूपाची मुदत बंद अशा स्वरूपाची कर्ज महाराजांनी द्यायला सुरुवात केली आहे. आणि आपण सर्व जाणता की शाहू महाराजांनी की त्यांच्या संस्थानामध्ये जेवढे किल्ले होते, या किल्ल्यांच्या मध्ये अनेक तोफा, लोखंडी तोफा पडलेल्या होत्या. महाराजांचं असं की आता कुठे युद्ध होणार आहे, त्याचा काय उपयोग होणार आहे, म्हणून महाराजांनी ही तोफा किर्लोस्करांना देऊन त्यांना असं सूचित केलं होतं की ह्या तोफा तुम्ही गाळा, त्यातून नांगर तयार करा आणि हे नांगर कमीत कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती जातील याची व्यवस्था करा. तर महाराजांचं या दुष्काळाच्या कामासंदर्भामध्ये या काही महत्वाच्या योजना मी आपणासमोर मांडलेल्या आहेत. या दुष्काळी कामामध्ये महाराजांनी जे प्रयत्न केले आहेत ते अतुलनीय आहेत. एक तर या दुष्काळामध्ये भूक बळी गेल्याचं एक उदाहरण आपल्याला या कालखंडामध्ये रेकॉर्डवरती दिसत नाही, भूक बळी झाल्याचं. पण दुष्काळ संपतो तोच पुढं कोल्हापूर संस्थानामध्ये हा प्लेग आणि इन्फ्लुएन्झाची साथ आलेली आहे. ही साथ पुढं 1896 पासून पुढं खूप गंभीर होत गेलेली दिसते. मुंबई इलाख्यामध्ये या साथीचा प्रसार व्हायला, खास करून कल्याण, भिवंडी, गुजरात, पुणे, कराची या शहरामधल्या या प्लेगच्या प्रसाराचं बातम्या दरबारापर्यंत येत होत्या आणि महाराज फार अस्वस्थ झाले होते. कोल्हापूर संस्थानची त्या कालखंडातील एकूण लोकसंख्या आणि समाजावरती असलेला धर्म अंधश्रद्धांचा प्रभाव आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये आपण पुण्यातला जर रॅडचा खून बघितला तर समाजामध्ये अंधश्रद्धा आणि या रोगासंदर्भातले गैरसमज खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि त्या कालखंडामध्ये महाराजांनी प्लेग आणि या इन्फ्लुएन्झाच्या कालखंडा म्हणजे या साथीच्या रोगामध्ये जे धैर्य दाखवलेलं आहे आणि कठोर असे असं झालेलं आहे की मुंबई आणि इतर ठिकाणच्या तुलनेमध्ये खूप कमी मृत्यू या प्लेगामुळं आणि या इन्फ्लुएन्झामुळे झालेले आपल्याला दिसतात. खरं तर महाराज हे दूरदृष्टीचे होते. खरोखरच महाराज हे
काळाच्या खूप पुढे विचार करणारे होते, दूरदृष्टीचे राजे होते, की त्यांनी त्यावेळेला हे मुंबई मधला किंवा गुजरात मधल्या प्लेगची उदाहरणं किंवा बातम्या कोल्हापूर संस्थानात येत होत्या. त्यावेळेला हा प्लेग कोल्हापूरमध्ये येऊच नये किंवा इन्फ्लुएन्झा सारखा रोग कोल्हापूरमध्ये पसरूच नये यासाठी त्यांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक योजना त्यासाठी राबवायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये या प्लेग आणि या इन्फ्लुएन्झा बरोबर कॉलरा आहे, पटक्या आहे, हिवताप आहे आणि या रोगांच्यामुळे या साथींच्या रोगामुळे खूप मोठ्या प्रमाणात बळी त्या कालखंडामध्ये जात होते. आपले आजी आजोबा याचे साक्षीदार आहेत, की पिलगाची गाठ काखेत आली तर आली, एखादा पोचवाय गेलेला माणूस घरी येईपर्यंत जर गाठ आली तर मरण पावत होता. अशा आम्ही कथा किंवा हकीकत ऐकलेल्या आहेत. या रोगाचा प्रचार जो आहे हा अनुकूल म्हणजे प्रचार होण्याला अनुकूल औषध मिळतो ते म्हणजे लोकांच्या अडाणीपणामुळे रूढी, लोकभ्रम, देववाद, अंधश्रद्धा यात अडकलेला हा माणूस याला बळी पडू शकत होता आणि हे महाराजांनी जाणले. अलीकडच डी शिंदे सरकारचे माजी प्राचार्य डॉक्टर विलास पवार सर यांनी खूप छान लेक्चर या प्लेगच्या साथीवरती दिलं होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून. तर या सरांच्या भाषणातील काही भाग सुद्धा आम्ही यामध्ये घेतलेला आहे. तर ही प्लेगच्या साथीची सुरुवात उंदीर पडून मरून पडल्यामुळे होते. पण हे उंदीर हे गणपतीचे वाहन त्याला कसं मारायचं? ही जी काही अंधश्रद्धा होती लोकांच्या मध्ये त्याला खूप मोठी लोक बळी पडत होते. म्हणून लोक घराबाहेर पडत नसत आणि प्लेगला बळी पडत. घर निर्जंतुक करायलाही त्यांचा विरोध होता. आणि अशी मानसिकता असणाऱ्या समाजामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी प्लेगचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणकोणत्या उपाययोजना केल्या आणि त्याच्यावरती कशा प्रकारे शास्त्रीय उपाय योजून त्याच्यावरती यशस्वीपणे मात केलेली आहे. आज आपण हा इन्फ्लुएन्झा आणि त्या इन्फ्लुएन्झाची लक्षणं आणि त्याचा प्रसार त्या कालखंडामध्ये 31,400च्या वर इतकी बाधितांचा आकडा रेकॉर्डमध्ये पाहायला मिळतो. तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं ज्या कालखंडामध्ये 95% पेक्षा जास्त लोक अडाणी आहेत, त्यांच्यावरती अंधश्रद्धेचा पगडा आहे, लोक दैववादी आहेत. आपल्या कोल्हापूरच्याच भाषेत बोलायचं झालं तर देवताळी समाज असताना महाराजांनी त्या कालखंडामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत ते खूप महत्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि आजच्या कालखंडामध्ये सुद्धा त्या साथीचे रोग, अंधश्रद्धा आणि त्याच्या माध्यमातून राज्य करता ह्या अंधश्रद्धांना वाढवण्यासाठी कशा प्रकारे खत पाणी घालतात हे आपण याची डोळा याची देहा आता या 1-1.5 वर्षामध्ये बघितलं आहे. म्हणजे दिवे काय लावा, थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा आणि काय यज्ञ आणि गोमूत्र प्या, शेण खावा, अमुक तमुक या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी आजच्या कालखंडामध्ये 21व्या शतकामध्ये की ज्या कालखंडामध्ये आपण आज मंगळावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्या कालखंडामध्ये आणि महाराजांच्या कालखंडाचा विचार केला तर महाराज हे किती पुढे होते याचं एक उत्तम उदाहरण. आणि दुसरी गोष्ट या कालखंडामध्ये अतिशय प्रभावीपणे महाराजांचं एक धोरण पुढे येतं ते म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था. तर कोणत्याही साथीच्या रोगावर मात करण्यासाठी लोकांची मानसिकता मानसिक गुलामगिरी नाहीशी केली पाहिजे म्हणून लोकप्रबोधनाचा मार्ग शाहू महाराजांनी अवलंबलेला आपणास दिसतो. या रोगाबद्दल संपूर्ण माहिती, रोग होण्याची कारण, प्रतिबंधात्मक उपाय याबद्दलची माहिती सर्व जनतेला मिळावी म्हणून महाराजांनी आज्ञापत्र काढलेले आहेत. संस्थानातील शिक्षकांनी, ग्रामअधिकारी व इतर खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्लेग साथी संबंधीचे आज्ञापत्र किंवा हुकूमनामे जाहीरनामे काढून लोकांना ती सांगावयाची सवय लावलेली आहे. समजावण्याची, समजून घ्यायची आणि धाक घालण्याचा असा मार्ग शाहू महाराजांनी अवलंबलेला आपणास दिसतो. निरनिराळ्या खात्याच्या प्रचारकांनी व्याख्याने दिली. साथीचे स्वरूप, त्याची प्रतिबंधात्मक उपाय लोकांना समजावून सांगावेत अशा प्रकारचे दरबारातून आदेश होते अधिकाऱ्यांना. प्लेगच्या साथीबद्दल किंवा ह्या इन्फ्लुएन्झा बद्दल शास्त्रशुद्ध माहिती देणारी हजारो पत्रके संस्थानाने विकत घेऊन लोकांच्या मध्ये वाटले आणि त्यामधून माध्यमातून प्रबोधनाची मोहीम त्यांनी यशस्वीरित्या केलेली आहे. या प्रबोधनाच्या कार्याबरोबरच घराघरात आडगळ काढून टाकणे, घरात सर्वत्र हवा खेळती कशी राहील व जास्त सूर्यप्रकाश कसा येईल
उंदरांची बळी मोजणे, उंदीर पकडण्यासाठी सापळे लावणे, घराच्या स्वच्छतेच्या संदर्भातले आदेश, बारीक सारीक गोष्टीवरती महाराजांचा नजर होती, लक्षात घ्या. आणि एवढं करून सुद्धा जनता काय ऐकण्याच्या मनस्थित नव्हती. कारण ज्या स्थितीमध्ये ते राहत होते, ज्या स्थितीमध्ये त्यांच्यावरती धर्म रूढी परंपरांचा प्रभाव होता, त्याच्याही पलीकडे जाऊन महाराज कार्य करण्यामध्ये किंवा निर्णय घेण्यामध्ये कमी पडले नाहीत. महाराजांनी पुढं एक निर्णय घेतला की रयतेला म्हणजे एका ठिकाणी येऊन जमाव करण्यास किंवा ते रस्त्यावरच येणार नाहीत याच्यासाठी त्यांनी हुकूम काढलाय. गॅजेटमध्ये वेळोवेळी जाहीरनामे काढून लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येणार नाहीत, ज्यामुळे साथीच्या रोगाचा फैलाव कमी होईल याची खबरदारी त्यांनी घेतलेली आहे. सगळ्यात महत्वाचा निर्णय, संस्थानातील सगळ्या यात्रा बंद केलेल्या आहेत. आज अनेक राज्यकर्ते आणि त्यांची पिलावळ सोम्या गोम्या सगळी अगदी चुना लावून बोंब मारतात की मंदिर उघडा, मंदिर उघडा. त्या कालखंडामध्ये रयतेच्या जीवाच्या पेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही, या दृष्टिकोनातून धर्मनिरपेक्ष राज्यकारभार करणारे राजे म्हणून आपण याकडं महाराजांच्याकडं पाहिलं पाहिजे, लक्षात घ्या. कारण त्यांना माहित होतं की या जत्रा यात्रांच्या मध्ये लोक एकत्र येतील आणि लोक एकत्र आले की त्यांच्या माध्यमातून हा रोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरेल याची भीती आणि जाणीव त्यांना होती. म्हणून त्यांनी त्या कालखंडामध्ये अनेक जत्रा यात्रा आदेश काढून गॅजेटमध्ये जाहीरनामे काढून बंद केलेले आहेत. यामध्ये अगदी पंढरपूरच्या यात्रेला जाणारे लोक असतील, मक्के जाणारे यात्रेकरू असतील किंवा सिंहस्थ पर्वणीला जाणारे यात्रेकरू असतील किंवा सौंदतीचे यल्लमाला जाणारे यात्रेकरू असतील, अशा सगळ्या ज्योतिबाच्या यात्रेसहित सगळ्यांचा समावेश होता. पुढे मी यातले आदेश काही वाचून दाखवेन की ज्यावरती पवार सरांनी खूप मोठं काम केलेलं आहे याच्या संदर्भामध्ये. दुसरी गोष्ट, आपल्याला आजच्या कालखंडामध्ये क्वारंटाईन, आयसोलेशन वगैरे वगैरे हे संकल्पना आमच्या पिढीतल्या लोकांना तर एकदमच नवीन होती. पण त्या कालखंडामध्ये या रोगाची भयानकता, त्याचा प्रसार आणि त्या कालखंडामध्ये शाहू महाराजांनी जे निर्णय घेतले आहेत त्यामध्ये क्वारंटाईन केंद्र त्यांनी निर्माण केले. क्वारंटाईनचा तर खरं शब्द आजपर्यंत कोणाला माहित नव्हता, पण 125 वर्षापूर्वी भारतामध्ये क्वारंटाईन सेंटर्स उभारून या रोगाला फैलाव घालणारे शाहू महाराज हे पहिले राजे असावे. आता क्वारंटाईन सेंटर कशासाठी, तर संस्थानामध्ये वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या यात्रेकरूंची खूप मोठी संख्या होती. ते वेगळ्या कारणासाठी, कारण कोल्हापूर त्या काळातलं एक मोठं व्यापारी केंद्र होतं. या व्यापाराच्या निमित्तानं किंवा महालक्ष्मी असेल, ज्योतिबाची या धार्मिक केंद्र होतं, त्यामुळं खूप मोठी लोक या ठिकाणी येत असतात. मग महाराजांनी यावरती एक निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणाहून लोक येतात, उदाहरणार्थ शिराळा पेठा असेल, तिथलं रेल्वे स्टेशन असेल किंवा म्हणजे किनी पेठा, आळते असेल, कोल्हापूर, जयसिंगपूर असेल, शिरोळ असेल, या ठिकाणी जिथं हे रेल्वेतून किंवा इतर ठिकाणातून लोक येतात, जिथं उतरतात, तिथंच त्यांना 7 दिवस त्या समजा कोण सस्पेक्टेड आढळला त्याला 7 दिवस त्या क्वारंटाईन सेंटर्स मध्ये राहण्याची, त्याचा औषध उपचाराची सोय महाराजांनी केली आहे. दररोज रेल्वेने जे उतार कोल्हापूरमध्ये येत असत, कोल्हापूर शहरामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि ही तपासणी रिग्रसली अतिशय कठोरपणे सुरू होती. आणि यातून सुद्धा काही असे लोक होते यामध्ये होम्या की जे या तपासण्या चुकवत असत. म्हणून महाराजांनी यावरती पुन्हा एक मोठा जालीम उपाय केला आहे की तपासणी चुकवणाऱ्या, फसव्या आणि चुकार लोकांची नावे सांगणाऱ्या लोकांना 5 ते 15 रुपये पर्यंतचं बक्षीस देण्याची योजना त्यांनी सुरू केली आहे, जेणेकरून जी लोक चुकीच्या मार्गाने, अवैध मार्गाने कोल्हापूरमध्ये येतील आणि त्यांच्या माध्यमातून या रोगाचा फैलाव होण्याची त्यांना धोका वाटत होता, त्याला प्रतिबंध बसला पाहिजे. म्हणून या चुकार आणि टुकार लोकांच्या साठी महाराजांनी ही योजना जाहीर केलेली आहे. याचा परिणाम झाले की लोकांच्या मध्ये भीती निर्माण झाली की आपली माहिती कोणतं सांगेल, आणि त्यामुळे लोकांना चांगला धडा बसलाय. म्हणून लोक न चुकता तपासणी करून घेत असत आणि याचा फायदा सुद्धा पुढे झालेला लक्षात ठेवा. आता या प्लेग किंवा ह्या इन्फ्लुएन्झाचा जो फैलाव होता, हा खास करून गडिंग्लज, शिरोळचा गडिंग्लज पेठा, शिरोळ पेठा या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता. आणि या मध्ये सुद्धा 18 गावं ही खूप मोठी या प्लेगच्या छायेखाली
होती. आणि मग या भागामध्ये कशा प्रकारे लोकांना घरातून बाहेर काढावं आणि या भागातली प्लेगची साथ कशा प्रकारे आणता येईल यासाठी महाराज कटाक्षाने काही निर्णय घेत होते. यामध्ये पहिला निर्णय होता की ते त्यांनी प्लेग प्रतिबंधक हॉस्पिटल वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केले आपल्याला दिसतात. लोकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय प्लेगग्रस्त रोगी घरातून बाहेर काढणे अशक्य आहे. म्हणून महाराजांनी असं लक्षात आलं की त्यांनी गावातील लोक व दरबारचे अधिकारी सुद्धा दरबारचे हुकूम पाळण्यास चालढकल करतात. म्हणून ही साथ आटोक्यात येत नाही. लोक ह्या प्लेग प्रतिबंधक हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये जात नाहीत. म्हणून महाराजांनी एक सक्त आदेश काढलेला आहे की प्लेग संबंधात काढलेले हुकूम काटेकोरपणे पाळले नाहीत व त्याची अंमलबजावणी केली नाही तर कोणतीही सबब न ऐकता ग्राम अधिकाऱ्यांची वतनी काढून घेतली जाते. हा महाराजांचा आदेश आहे राजाज्ञा जाहीर केले त्यांनी. पण निर्डावलेली लोक आज जशी आपल्याला प्रशासनामध्ये दिसतात तशी त्या कालखंडामध्ये देखील होती. आमची वतनं परंपरागत आहेत, पिढी जात आम्हाला कोण काय करणार. खरं तर आजच्या भाषेत आमचं कोण काय वाकडं करणार असा त्या अधिकाऱ्यांचा आव होता, त्यांचा बाज होता. पण महाराज ह्याला पुरून उरलेले होते. महाराजांनी 3 अधिकाऱ्यांची की ज्यांनी या आज्ञा पाळल्या नाहीत, त्या 3 अधिकाऱ्यांची त्यांची वतनं तर जप्त केलेलीच आहेत, त्यांची संपत्ती सुद्धा जप्त केलेली आहे. आणि हा अधिकाऱ्यांसाठी खूप मोठा वचक होता लक्षात ठेवा. की तुम्ही रयतेचे जनतेचे सेवक आहात आणि जनता ज्यावेळेला मरणाच्या दारात उभी आहे त्यावेळेला तुम्ही कशाची तमा न बाळगता आपण काम केलं पाहिजे. ज्यासाठी आपल्याला पगार मिळतो, वतनं मिळालेले आहेत. त्यांच्यासाठी ही खूप मोठी बाब होती. प्लेगेची रोगी दवाखान्यात पाठवली जाऊ लागली. ज्याचा परिणाम आहे लक्षात ठेवा. आणि घरे निर्जंतुक करण्यामध्ये हे ग्राम अधिकारी खूप मोठ्या प्रमाणात काम करायला लागलेले आहे. आता दुसरी गोष्ट ह्या जी 18 गाव होती, या 18 गावातली लोक ही आपली घर सोडायला तयार नव्हती. घराच्या बाहेर जाऊन राहायला तयार नव्हती होत्या. आज सुद्धा आपण जर कोरोनाच्या कालखंडामध्ये जर विचार केला आणि त्याची तुलना केली, आजच्या माणसांची काय मानसिकता आहे, त्या कालखंडात तर आपण 1,200 वर्षापूर्वी बघतोय. तर घर सोडून बाहेर जायला कोण तयार नव्हतं. आणि मग महाराज मोठा निर्णय आहे. हॅलो. तर ही लस सुद्धा घ्यायला लोक तयार नव्हते. आणि म्हणून महाराज हे कर्ते सुधारक होते लक्षात ठेवा. महाराजांनी स्वतः आपल्या कुटुंब कबिल्यासह त्यांनी स्वतः लस टोचून घेतलेली आहे आणि एक आदर्श लोकांच्या समोर त्यांनी घालून दिलेला आहे. दुसरी गोष्ट की महाराज या कालखंडामध्ये आता ही प्लेग आल्यानंतर ती महाराजांच्या वाड्यापर्यंत सुद्धा प्लेग गेलेला आहे. म्हणून महाराज या कालखंडामध्ये पन्हाळ्यावरती राहायला गेलेले आहेत. पण जरी महाराज पन्हाळ्यावरती कुटुंब कबिल्यासह गेले असले तरी महाराज रोज येत असत आणि त्यांनी या प्लेग म्हणजे कुठे तर त्या ठिकाणी त्यांनी एक प्लेग निवारण केंद्र उभं केलं होतं आणि या केंद्राची ते रोज पाहणी करत असत. त्या ठिकाणी लोक कशा प्रकारे आहेत, त्यांना कशा प्रकारे सेवा दिली जाते, त्यांच्या जेवणा पाण्याची येऊन विचारपूस करत असतात. आता या कालखंडामध्ये लोक महाराजांनी जे आव्हान केलं होतं किंवा या कालखंडामध्ये लोकांना महाराजांनी एक अभिनव स्वरूपाची संकल्पना या कालखंडामध्ये त्यांनी राबवलेली आहे. ते म्हणजे लोक आपलं घर सोडून जायला तयार नाहीत. दुसरी गोष्ट माळावर जाऊन राहण्यासाठी तट्या उभार लागतात, शेड उभा लागतात, त्याला खर्च येतो म्हणून लोक जात नव्हते. म्हणून महाराजांनी संस्थानातून मोफत बांबू किंवा जे तट्ट्या वगैरे मिळतात ह्याचा सगळा खर्च म्हणजे जे झोपड्या बांधण्यासाठी, तट्ट्या बांधण्यासाठी, शेड बांधण्यासाठी जो काही खर्च येईल, जे साहित्य येईल ते दरबारातून मोफत लोकांना द्यायला सुरुवात केली आहे. आणि त्याचा परिणाम झाला की लोक आपलं घरदार सोडून महाराणावरती शेतामध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन राहायला लागले आहेत. पण याचा एक तोटा सुद्धा झालेला आहे की ज्या ज्या ठिकाणी लोक घरदार सोडून बाहेर जाऊन राहिली होती त्यांची घरं बंद झालेली आहेत. त्याचा फायदा काही दरोडेखोर चोरांनी उठवायला सुरुवात केली आहे. दरोडे पडायला लागले आहेत आणि हे जबरी दरोडे लूट रोज महाराजांच्या कानावरती यायला लागलेला आहे. आणि मग महाराजांना पुन्हा अशी भीती वाटायला लागलेली आहे की महाराज या चोरी
दरोड्याच्या भीतीने पुन्हा आपले बाहेर गेलेले म्हणजे मारणावरती गेलेले घरामध्ये येतात की काय, जेणेकरून ह्या प्लेगला पुन्हा सक्रिय होण्यामध्ये हातभार लागण्याची शक्यता होती. म्हणून महाराजांनी हे जे दरोडे होते याचा कसून तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिलेला आहे आणि याचा कसून तपास त्यांनी स्वतः लक्ष देऊन करून घेतला आहे. आणि यामध्ये जे कुगो सूर्यवंशी यांचं राजरी शाहू राजा तो माणूस त्यामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे की या दरोडे जे पडत होते ते शिवाजी क्लबचे काही तरुण हे दरोडे टाकत होते. त्यामध्ये दामू जोशी कुलकर्णी, वामन आपटे, मुनी करंदीकर, आनंद भागवत, दत्तू प्रसादे, दामू सोनार अशा काही तरुणांचा उल्लेख या पुस्तकामध्ये आलेला आहे. आणि ह्या लोकांना पकडल्यानंतर हे दरोडे चोऱ्या बंद झालेल्या आहेत, जेणेकरून लोकांच्या जीवित आणि वित्ताचं देखील महाराजांनी अशा प्रकारे संरक्षण केलेलं आहे. एवढ्यावरच महाराज थांबले नाहीत, तर लोक आपल्या मौल्यवान वस्तू चीजवस्तूसाठी हे माळावर गेलेले लोक पुन्हा गावात येतील आणि आपण जी काही प्लेग निर्मूलनाची मोहीम सुरू केली आहे त्याला हरताळ लागण्याची शक्यता होती. म्हणून महाराजांनी आणखी एक आदेश काढला आहे की जी लोक आपली घरदार सोडून गेले आहेत त्यांनी या माळावरती राहणाऱ्या तट्यामध्ये शेडमध्ये राहायला असताना आपल्या मौल्यवान चीजवस्तू दागदागिने पैसा ही नोंदी करून जमादार खात्यामध्ये किंवा स्थानिक अधिकाऱ्याकडे जमा कराव्यात, त्याच्या पोचपावत्या घ्याव्यात आणि आपण खुशाल त्या माळावरती जाऊन राहावं. अशा प्रकारची लोकांच्या मध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं धोरण त्यांनी घेतलं की जेणेकरून लोक आपल्या मालमत्तेसाठी बाहेर गेलेली लोक पुन्हा गावामध्ये येणार नाहीत. यासाठी हा महाराजांनी खूप मोठा एक निर्णय घेतलाय. आता हे जे निर्णय हे खऱ्या अर्थानं त्या कालखंडामध्ये ती जी आपत्ती आली होती त्या आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी तात्पुरते कायमस्वरूपी किंवा दीर्घकालीन परिणाम करणारे होते लक्षात ठेवा. लोक या प्लेगच्या आणि इन्फ्लुएन्झाच्या कालखंडामध्ये अधिक प्रमाणामध्ये सहकार्य करतील यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आहेत. आणि दुसरी गोष्ट की या साथीच्या रोगामध्ये अधिक प्रमाणामध्ये डॉक्टर्स, परिचारिका किंवा आया किंवा इतर कर्मचारी लागत होते. ते घाबरून लोक याला कमी करू लागली होती आणि म्हणून पुढे महाराजांनी त्यांना अधिक प्रमाणामध्ये इनिशिएटिव्ह देऊन लोकांना जास्तीत जास्त या मध्ये भरती करून घेतली आहे. त्यांना वाढीव भत्ते दिले आहेत, पगार दिले आहेत आणि या हॉस्पिटलसाठी ज्या परिचारिका, डॉक्टर लागत किंवा आया लागत असतील किंवा इतर कर्मचारी वर्ग लागत होता त्याची तुटवडा देखील त्यांनी कमी केलेला आहे लक्षात ठेवा. आता या कालखंडामध्ये महाराज अनेक लोक बेकार झाले होते. आपण बघितले की बेकार व गरीब लोकांसाठी मोफत अन्नाची त्यांनी सोय केली आहे. लोकांना शिजवून अन्नधान्य जेवण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मुंबई इलाक्यामध्ये दुष्काळ आणि प्लेगनं ज्या अनेक भूगबळी घेतली मुंबई इलाक्यात तर प्लेगाने मृत्यूचे अगदी म्हणजे थैमान गाठलं होतं. त्या प्रमाणामध्ये आपण शाहू महाराजांनी या दुष्काळ आणि प्लेग इन्फ्लुएन्झाच्या कालखंडामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाचा परिणाम म्हणजे लोक घर सोडून जायला तयार नाहीत. कारण का त्यांच्याकडे तात्पुरता निवारा, शेड, तट्टे बांधण्यासाठी पैसे नाहीत. मग दरबारातून त्यांना फुकट बांबू किंवा साहित्य अशा प्रकारे अगदी किरकोळ वाटण्यासारख्या गोष्टी आहेत. पण त्या देखील महाराजांनी द्यायला कमी केल्यानं लक्षात ठेवा. प्लेगच्या साथीच्या काळात प्रत्येक आठवड्यात रोज किती लोक प्लेगाने ग्रासले आहेत किंवा बरे झाले आहेत याचा अहवाल करवीर गॅजेटमध्ये त्यांनी प्रकाशित केलेला दिसतो. पुढे जाऊन त्यांनी 4 सप्टेंबर 1899 मध्ये भास्करराव जाधवांची त्या प्लेगचा आयुक्त म्हणून त्यांनी नेमणूक केली आहे. पुढं त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नेमलेला आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा राज्यकारभारात योग्य उपयोग करून कमीत कमी चुका करण्याचा त्यांनी भर दिलेला आहे. दुष्काळ आणि प्लेगच्या काळात अधिकाऱ्यांना निर्णय त्वरित देता यावेत म्हणून त्यांनी पन्हाळा येथील राजवाडा, कोल्हापूरचा राजवाडा तसेच ब्रिटिश राजप्रतिनिधी कार्यालय दूरध्वनीने जोडले. त्यामुळे प्लेगच्या बाबतीतील अडचणी आणि गाऱ्हाण्यांचा झटपट निर्णय किंवा त्याच्यावरती निर्णय घ्यायला सोपं गेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की महाराज हे करते सुधारक होत स्वतः अगोदर करायचे ते स्वतः अगोदर लस टोचून घेतलेले सगळ्यांच्या समोर आणि पुढं
त्यांनी राजा शाहू महाराज छत्रपती निवडक आदेश भाग यामध्ये पोस्ट क्रमांक 45 वरती ठराव क्रमांक 334 जो आहे प्लेगाचा ठराव, त्यामध्ये महाराज असं म्हणतात की प्लेगच्या प्रतिबंधात लस टोचून घेणे आवश्यक आहे. सबब लस घेणारे नोकरास 4 दिवस नोकरी माफ करावी व नवीन नेमले जाणारे इसमास लस घेतल्याशिवाय नोकरीस घेऊ नये व कैदी लोकांस जे लस टोचून घेतील त्या शिक्षेची माफी देण्याची. ती 1 वर्ष अगर त्याहून जास्त मुदतीची असेल तर त्यास 2 महिन्याची माफी यावी. 1 वर्षाहून कमी मुदतीच्या 1 वर्षास 2 महिन्याप्रमाणे माफी देण्यात यावी. लोकांनी जास्तीत जास्त येऊन लस घ्यावी म्हणून त्यांना अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांना 3-4 दिवसाची सुट्टी, पुढे जाऊन जे लोक सुट्टी घेऊ शकत नव्हती, की ज्यांचा पगारच रोजच्या कामावरती हजेरीवरती असायचा, त्या लोकांना त्यांनी खास 3-3 दिवसाची रजा मंजूर केली आहे. 8-8 आण्याचे बक्षीस कामगारांसाठी त्यांनी जाहीर केलं आहे, की जेणेकरून त्यांनी त्या 8 आण्याच्या 4 आण्याच्या बक्षिसासाठी म्हणून लोक पुढे येतील आणि लस टोचून घेतील. लस टोचून घेतली, त्यांना विश्वास होता की या साथीच्या रोगाचा फैलाव हा कमी होणार आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लोकांना पर्यंत लस टोचण्यासाठी प्राधान्य दिलेलं आपणास दिसतं. तर त्या भयंकर प्लेगाच्या दिवसात महाराजांनी स्वस्त धान्य दुकानं उघडली आहेत, अनाथालय सुद्धा उघडले आहेत. लोकांमध्ये निर्माण झालेली बेकारी निवारणासाठी जिथे पाण्याचा पुरवठा होता तिथे पाणी पुरवण्यासाठी किंवा जिथं सरकारी कामे सुरू करून बेकारीला आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांना तगायची कर्ज मंजूर केलेली आहे. पाणी दूषित होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे. आपण जर हुजूर दिवाण रेकॉर्ड म्हणजे कोल्हापूर पुराभिलेखागारमध्ये जे रेकॉर्ड आहे कोल्हापूर संस्थानचं, यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्ट्स आहेत किंवा दिवाण हुजूर रेकॉर्ड आहे, त्यामध्ये महाराजांचे अनेक निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि महाराजांनी प्लेगची बातमी देणाऱ्यांना बक्षिसे जाहीर केली आहेत, लक्षात घ्या. अलीकडच्या कालखंडात नारूच्या रोगासंदर्भामध्ये भिंतीवरती लिहिलं असायची, नारू दाखवा पैसे मिळवा वगैरे वगैरे. अशा टाईप मध्ये त्यांनी प्लेगाची माहिती देणाऱ्या लोकांना बक्षीस दिले आहेत. प्लेगाची चाचण्या चुकवण्या संदर्भातला दंड लावायला सुरुवात केली आहे. त्या खूप साऱ्या योजना त्यांनी त्या कालखंडामध्ये काढून या कठीण अशा प्रसंगामधून रयतेला त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. 125 वर्षापूर्वी प्लेगचे साथ, त्यावेळी राजे शाहू महाराज नुकतेच राज्यावर आलेले होते आणि म्हणजे आजच्या तुलनेत लोक खूप मोठे अंधश्रद्धाळू होते. 95% वरती निरक्षरता होती. अशा काळात शाहू महाराजांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाने प्लेग या साथीवर मात केली. आजच्या प्रमाणे मगाशी टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे विझवा आणि काय मूत्र प्या, शेण खावा, येन नक्या आणि काय गो प्लेग गो वगैरे, असं काही त्या काळात ते ओरडत बसले नाही. जसं आता गो कोरोना गो वगैरे ओरडत होते. तर असं काही केलं नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांनी पहिल्यांदा 3 दिवस क्वारंटाईन मध्ये राहिले पाहिजे. सस्पेक्टेड आहे त्यांनी, हा त्यांनी आदेशच लक्षात ठेवा. आपल्याकडं एक देशाचा मोठा राष्ट्रपती येणार होता म्हणून कितीतरी दिवस विमान उड्डाण सुरू ठेवली आणि आता गुजरात मधून तो राष्ट्राध्यक्ष येऊन गेला की एका दिवसात लॉकडाऊन लावला, आपल्याला माहित आहे. आणि हे सगळं काय आहे तर खबरदारीचा उपाय न घेता रयतेला वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार आहे, लक्षात घ्या. त्यांना माहित होतं की कोरोना हा आपल्या वेशीवर येऊन थांबलेला आहे, तरी देखील हजारो परदेशातून येणारे लोक या कालखंडामध्ये 2 महिन्यामध्ये ते राष्ट्रपती परत जाईपर्यंत भारतात आले आणि त्याचा भोग हे भारतीय लोकांना किती भोगावं लागले उत्तम उदाहरण हे गेल्या 1.5 वर्ष आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्या कालखंडामध्ये सक्तीनं 3 दिवस क्वारंटाईन हे महाराजांचं खूप मोठं धोरण लक्षात ठेवा. आणि महाराज हे सगळं 125 वर्षापूर्वी करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आज त्या कोरोना कालखंडामध्ये सरकारनं काही शाळा, काही मंदिरं, मंदिरं बंद केली म्हणून काही लोक गळा काढून रडतायत, लक्षात ठेवा, बोंबलतायत. त्यांच्यासाठी त्या कालखंडामध्ये धर्मनिरपेक्ष राज्यकारभार, धर्मनिरपेक्ष राजा कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहू महाराज आहेत, की ज्यांनी आपल्या गॅजेटमध्ये जाहीरनामे काढून त्यांनी या अशा प्रथांना बंदी घातलेल्या, लक्षात घ्या. कटाक्ष आहे त्यांचा की लोकांनी जमून एकत्र येऊ नये. आणि तुम्हाला माहिती आहे की आज सुद्धा किती लोक धर्मभोळे आहेत. अगदी मंदिरं ओपन झाली हजारोच्या संख्येने लोक एकत्र येतात आणि त्याचा परिणाम म्हणजे आजचा
फैलावलेला कोरोना आणि या कालखंडातला इन्फ्लुएन्झा हा सारखाच होता लक्षात ठेवा जवळपास. त्याची लक्षणं आणि रोगाची जर प्रसाराची माध्यम बघितली सारखीच होती. तर महाराजांनी मक्के जाणारे यात्रेकरू म्हणजे मुंबई इलाक्यातील लोकांनी या बंदरावर जाण्यास प्रतिबंध घातलेला आहे. पंढरपूरच्या वारीला इथल्या लोकांनी जाऊ नये त्यावरती बंदी घालण्याचा जाहीरनामा महाराजांनी काढलेला आहे. त्यानंतर शिराळापेटा, वाळवे येथील श्रीनाथाची यात्रा बंद केल्याबद्दलचा जाहीरनामा महाराजांचा पाहायला मिळतो. क्षेत्र उज्जैन येथील सिंहस्थ निमित्त भरणाऱ्या यात्रेला मनाई करण्यासंदर्भातला जाहीरनामा आहे. अजमेर येथील दर्ग्याच्या यात्रेत जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संदर्भातला आहे. तोगर प्रांताची गोडची यात्रा बंद केल्यासंदर्भातला जाहीरनामा आहे. सौंदत्तीची यल्लमाची यात्रा बंद केल्यासंदर्भातला जाहीरनामा आहे. चिंचलींची यात्रा बंद केल्यासंदर्भात जाहीरनामा आहे. अशा अनेक पैलू आज आपण शाहू महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रशासनाची उदाहरणं म्हणून आजच्या राज्यकर्त्यांच्या पुढे देऊ शकतो. तर याच कालखंडामध्ये महाराजांनी जी शेतीची प्रदर्शनं वगैरे सुद्धा होत होती, त्या प्रदर्शनांच्या वरती सुद्धा बंदी घातली आहे. त्यामुळं एक धर्मनिरपेक्ष राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी या कालखंडामध्ये घालून दिले असतात. खरं तर निर्णय घेतले आहेत, जे कायदे केले आहेत, या प्रत्येक कायद्याच्या वरती, जाहीरनाम्याच्या वरती, आदेशाच्या वरती खरं तर एक स्वतंत्रपणे दीर्घ स्वरूपाची व्याख्यानं आपण देऊ शकतो. एवढं मोठं काम या राजानं त्या कालखंडामध्ये केलं आहे. विशेषतः या प्लेगाच्या साथीमध्ये जे गावं खुली झाल्यानंतर घरं डिसइन्फेक्शन करण्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे जाहीरनामे काढून लोकांच्या मध्ये प्रबोधन केलं आहे ते खरोखर खूप मोठं काम आहे लक्षात ठेवा. शहर खुले करण्यासंदर्भातली हुजुराची आज्ञा झाल्याशिवाय जाहीरनामे प्रसिद्ध झाल्याशिवाय कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी वगैरे यावरती निर्णय घेऊ नये. या संदर्भातली त्यांचे निर्णय असतील किंवा शहरात दुकाने उघडी करू नये, व्यापार सुरू ठेवू नये, दिल्यास लोकांना पुनर्बंद, प्रथम जागा ठरविली असल्यास लोकांचे जिन्नस इत्यादी मिळण्याची सोय झाली आहे. यानुसार ती दुकानं उघडी ठेवा. अशा खूप सारे बारीक बारीक गोष्टी आहेत. आपण खूप वेळ झालेला आहे. खरं तर अजून एक अर्धाभर तास या गोष्टीवरती अधिक वेगळ्या पद्धतीने आपण बोलू शकतो. पण जवळपास 1.25 तास झालेला आहे आणि या शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्तानं थोडीफार माहिती मी या निमित्तानं आपल्याला दिलेली आहे आणि शाहू महाराज जवळ 120 वर्षापूर्वी अंधश्रद्धेला बळी न पडता या साथीच्या रोगामध्ये कशा प्रकारे धैर्याने सामोरे गेले त्याचे उत्तम उदाहरण आजच्या काळात देखील जे आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य करतात, डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आधुनिक अर्थानं आपण म्हणतो, त्या डिझास्टर मॅनेजमेंटचं उत्तम उदाहरण हे शाहू महाराजांची निर्णय आहेत लक्षात ठेवा. तर वर जी मी माहिती नमूद केलेली आहे किंवा सांगितली आहे त्यामध्ये पी.बी. साळुंखेंचा राजर्षी गुरु ग्रंथ आहे. गो सूर्यवंशींचा राजा व माणूस आहे. शाहू महाराजांचे निवडक आदेश भाग 1, राजे शाहू महाराजांचे धनंजय कीर यांनी लिहिलेलं चरित्र आहे. करवीर गॅजेटचे काही भाग आहेत. रमेश जाधव यांचा राजे शाहू गौरव ग्रंथ आहे. डॉक्टर जयसिंगराव पवारांचं राजे शाहू स्मारक ग्रंथ आहे. त्यानंतर डॉक्टर विलास पवार सर यांनी जे व्याख्यान दिलं होतं ते खूप महत्वाचं आहे. याशिवाय या संदर्भातली अधिकची माहिती अण्णासाहेब लटेंनी जे शाहू महाराजांचं पहिलं चरित्र लिहिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा खूप छान माहिती आहे. याशिवाय काही आदेश आणि पेपर्स तुम्हाला डॉक्टर विलास संघवे आणि डॉक्टर बी डी खनी यांनी त्यामध्ये सुद्धा खूप छान माहिती आपल्याला या संदर्भात मिळते. मी आज या ठिकाणी मला जी संधी दिली माझे विचार व्यक्त करण्याची त्याबद्दल मी डॉक्टर सुजित शिंदे यांचं आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या व्याख्यानमालेसाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण माझे विचार मी थांबवतो. धन्यवाद.